आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील एक अद्वितीय तीर्थक्षेत्र पंढरपूर आणि तेथील पांडुरंग म्हणजे श्री विठोबा यांच्या गूढ आणि आध्यात्मिक रहस्याबद्दल। पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील चंद्रभागा नदीच्या काठावर असलेलं एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण आहे। इथे असलेल्या श्री विठोबा आणि रुक्मिणी मातेच्या मंदिरात दरवर्षी लाखो भक्त दर्शनासाठी गर्दी करतात। पण या मंदिराच्या पाठीमागे काही असे रहस्य आहेत जी आजही अनेकांना ज्ञात नाहीत। या मंदिराची मुख्य मूर्ती म्हणजे श्री विठोबा ह्या मूर्तीविषयी मान्यता आहे की ती स्वयंभू म्हणजे स्वयंप्रगट झालेली आहे। या मूर्तीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती विटेवर उभी आहे। याचे एक अद्वितीय कारण आहे भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत असताना भगवान विष्णू त्याला दर्शन देण्यासाठी आले, पण पुंडलिक त्यावेळी सेवा करत असल्याने त्याने भगवान विष्णूला थांबण्यास सांगितले आणि एक वीट पुढे ठेवली। विष्णू त्या विटेवर उभे राहिले आणि तेव्हापासून विठोबा हे नाव प्रसिद्ध झाले, म्हणजेच विटेवर उभा असलेला देव। पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती भारतातील काही मोजक्या मूर्तीपैकी एक आहे जी पूर्वाभिमुख आहे, म्हणजे ती पूर्वेकडे तोंड करून उभी आहे। बहुतेक देवताच्या मूर्ती पश्चिमाभिमुख असतात, पण विठोबा नेहमी भक्ताकडे बघत उभा आहे अशी श्रद्धा आहे। या मंदिरात अजून एक गूढ बाब म्हणजे गर्भगृहात असलेलं एक छोटं शिवलिंग। जरी हे विष्णूचं मंदिर असलं तरी शिवाचा देखील अस्तित्व इथे दर्शवलेलं आहे। हे पुरातन वैष्णव शैव परंपरेचं प्रतीक मानलं जातं। पंढरपूरची आणखी एक खास ओळख म्हणजे येथे दरवर्षी होणारी वारी। आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यासारख्या संतांच्या पालख्यासोबत पायी चालत पंढरपूरला पोहोचतात। टाळ, मृदुंग, अभंग आणि भक्तिरसात नालेले हे चित्र पाहणं म्हणजे एक आध्यात्मिक अनुभव असतो। पंढरपूर मंदिरात प्रवेश करत असताना एक विशिष्ट दगडी पायरी ओलांडावी लागते। ती पायरी म्हणजेच पुंडलिकाचं प्रतीक मानलं जातं। त्या पायरीवर पाय ठेवताना भक्त नतमस्तक होतात आणि हे समर्पणाचं प्रतीक आहे। विठोबाच्या डोळ्यामध्ये एक अनोखी करुणा आहे, जणू काही तो प्रत्येक भक्ताच्या मनातलं दुःख समजून घेतो आणि प्रत्येकाला आधार देतो। त्याच्या चेहऱ्यावर असलेलं मंद स्मित भक्ताला एक अद्वितीय शांतता आणि समाधान देतं। पंढरपूर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ती आहे भक्ती, प्रेम आणि सेवेची जागा। येथे देव प्रत्यक्ष उभा आहे आणि भक्त त्याच्या चरणी प्रेमाने नतमस्तक होऊन उभा आहे। ही आहे पंढरपूरच्या विठोबाची अद्वितीय कहाणी, जिथे देवाने भक्तासाठी प्रतीक्षा केली आणि जिथे भक्तीला सर्वोच्च स्थान दिलं गेलं। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।